स्केलेटल मसल. येस, तर एस्पायरंट्स आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहतोय स्केलेटल मसल्स म्हणजे काय. तर सर्वप्रथम हे समजून घ्या एस्पायरंट्स की मसलचं क्लासिफिकेशन हे आपल्या नर्वस सिस्टमच्या अंडरमधून क्लिअर झालं पाहिजे. नर्वस सिस्टम मध्ये आपल्याकडे दोन क्लास आहेत, सीएनएस अँड पीएनएस. पीएनएस मध्ये आपल्याकडे दोन क्लास आहेत पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये. सो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम अँड सोमॅटिक नर्वस सिस्टम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम मध्ये आपल्याकडे दोन क्लास येतात, एक येते तुमची स्मूथ मसल तर दुसरी येते कार्डियक मसल. आणि सोमॅटिक नर्वस सिस्टम मध्ये आपल्याकडे स्केलेटल मसल येत असते पेरेंट्स. सो सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये आपल्याकडे दोन पार्ट येतात, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, जे आपण पुढे पाहूया. सो एस्पायरंट्स आज आपण हे डिस्कस करतोय स्केलेटल मसल जी आपल्या कंट्रोल मध्ये आहे. सर्वप्रथम हे समजून घ्या, हे जे स्केलेटल मसल असते हे स्केलेटल मसल सगळ्यात जास्त असोसिएटेड असते बोन सोबत. तर एस्पायरंट्स इथं हा बोन आहे जिथे ही मसल अटॅच असते. जो पार्ट असतो जो स्केलेटल मसलला अटॅच करतो दॅट इज कॉल्ड एज अ टेंडॉन, जो मसलला अटॅच करतो. सो हे कम्प्लीट मसल आहे. सो याला आपण मसल असं म्हणतो. याच्यावरती जी कव्हरिंग असते दिस इज कॉल्ड एज अ इपिमायसियम. याच्यामध्ये ग्रुप ऑफ फॅसिकल्स असतात. हे इंडिव्हिज्युअल फॅसिकल आहेत एस्पायरंट्स. ह्या फॅसिकल वरती जी लेअर असते कव्हरिंग असते दिस इज कॉल्ड पेरिमायसियम. याच्यामध्ये ग्रुप ऑफ मसल फायबर्स असतात एस्पायरंट्स. हे पहा, याच्यातला एक हा मसल फायबर आहे. असे खूप सारे इथं मसल फायबर आहेत. यांच्यावरती पण कव्हरिंग असते दॅट इज कॉल्ड एज अ एंडोमायसियम. आणि याच्यामध्ये मायोफायब्रिल असते एस्पायरंट्स. आणि हा मायोफायब्रिल झूम केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा दिसतो ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईट बँड आणि थिक सोल हेवी बँड असतात, ज्याला आपण थिक अँड थिक फिलामेंट्स असं म्हणतो. जो आपला इथं जो थिक फिलामेंट असतो तो मायोसिन असतो, जो आपला थिन फिलामेंट असतो तो ऍक्टिन असतो. आणि याच्या बेसिस वरती इथं काही लाईनिंग तयार होतात. सो एस्पायरंट्स इथं जे अशा प्रकारची झिगझॅग लाईन आहे दिस इज कॉल्ड झेड लाईन. या दोन झेड लाईनच्या मध्ये सो एक युनिट असतं, दॅट युनिट इज नथिंग बट द सार्कोमेर, जे कॉन्ट्रॅक्शनचं युनिट आहे. जे सेंटरला लाईन आहे ही तुमची एम लाईन आहे एस्पायरंट्स. हे तुमचे या ठिकाणी मायोसिन आहेत. मायोसिन मध्ये आपल्याकडे दोन कॉम्पोनंट असतात, एक असतं त्याचं हेड, दुसरे असते त्याच्याकडे टेल. हेड वरती दोन लोकेशन आहेत एस्पायरंट्स. एक लोकेशन असतं एटीपेज साठी जिथे एटीपी ब्रेक केला जातो, आणि सेकंड लोकेशन असतं ऍक्टिन बाइंडिंग साइट साठी. सो आपल्याकडे जे ऍक्टिन आहेत याच्याकडे तीन कॉम्पोनंट असतात. एक असतो ट्रोपोमायसिन, सेकंड असतो ट्रोपोनिन, अँड थर्ड वन आहे दॅट इज कॉल्ड एज अ द एफ फिलामेंटचे काही ग्लोब्युलर प्रोटीन्स पण यामध्ये प्रेझेंट असतात. कॅल्शियमची बाइंडिंग साइट या ऍक्टिन मध्ये ट्रोपोनिन कडे असते. जसं तो कॅल्शियम ट्रोपोनिनला बाइंड होतो, सो यामध्ये ट्रोपोमायसिन हा त्या साईडला ओपन करतो जी मायोसिन बाइंडिंग साईट आहे. मग ऍक्टिन मायोसिनची बाइंडिंग होते असताना आणि कॉन्ट्रॅक्शन होतं इन बिटवीन दिस टू झेड लाईन. सो याच्यामध्ये आपल्याला माहित असू द्या, एक झोन असतो दिस इज कॉल्ड एज एच झोन. एक झोन असतो या ठिकाणी जो तुमचा या ठिकाणी आय झोन असतो. हे दोन झोन रिड्यूस होतात एस्पायरंट्स. आणि ए बँड हा जो असतो हा रिटेन होत असतो. दिस इज कॉल्ड एज अ स्लाइडिंग थेरी, आणि इट इज ऑल अबाउट एस्पायरंट स्केलेटल मसल्स. तर पाहत रहा